अकोला शहरातील मा जिजाऊ सभागृहाच्या नूतनीकरणाची निविदा प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. मात्र वंचिततर्फे शिवजयंती दिनी सभागृहाचं भूमिपूजन करण्यात आलं. भाजपवर वंचितची ही राजकीय कुरघोडी असल्याचं बोललं जात आहे. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेमधील सत्ताधारी वंचितनं शाळेच्या जागेवर व्यापारी संकुलासाठी भूमिपूजनाचा प्रयत्न केला होता. मात्र ही जागाच मनपाला हस्तांतरित करण्याचा आदेश भाजप नेत्यांनी शासनाकडून जारी करवून घेतला होता. त्यामुळे जिजाऊ सभागृहासाठी यापूर्वी आंदोलन केलेल्या वंचितनं भूमिपूजन करत भाजपचा राजकीय हिशोब चुकता केल्याची चर्चा या निमित्तानं रंगली आहे. वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या समोरच पदाधिकारी भूमिपूजनासाठी कर्मकांडात सहभागी झाले. नूतनीकरणासाठी 1.5 कोटी मंजूर झाले असून सार्वजनिक बांधकाम विभाग 4 मार्चला निविदा उघडणार असून मा जिजाऊ जयंती साजरी करताना सभागृहाचं नूतनीकरण न झाल्यास 19 फेब्रुवारीला रथयात्रा काढून कामासाठी पैसा गोळा करण्यात येईल असा इशारा वंचितनं दिला होता. त्यानुसार सोमवारी भूमिपूजन करण्यात आलं.